सुप्रभात मित्रांनो, सकाळी सकाळी आपला हेअरस्टाईल बरोबर करून मी निघालो मॉर्निंग वॉकसाठी. सकाळी सकाळी मस्त हिरवेगार वावर पाहायला किती छान वाटतं. मी हायवेकडे पोहोचलो तेवढ्यातच सूर्योदयसुद्धा झालेला होता आणि हायवे आज खूप खाली खाली दिसत होता. गाड्या तर दिसतच नव्हत्या सध्या. मग मी घरी पोहोचलो, ब्रश वगैरे केला. त्यानंतर मी रिव्हिजन करायला बसलो, कारण की आज होता आपला पेपर. तर पेपरची रिव्हिजन करत करत मग मला भूक लागली, तर मग चाय आणि बिस्किट खाल्लं वरतं उन्हात बसून. मग मम्मी म्हणाली की वरतं वड्या वारून नेऊन टाकायच्या आहे, तर त्या पण केलेल्या. मग काही वेळाने मी कॉलेजसाठी तयार झालेलो. मग कॉलेजला जायला निघालो, आपली बॉटल बॅग वगैरे घेऊन, हेल्मेट आणि चाबी घेऊन. मग चप्पल घालून मी निघालेलो कॉलेजसाठी. चप्पल यासाठी घालतं कारण की एक्झाम हॉलमध्ये चप्पल किंवा जुते घालून बसू देत नाही, म्हणून चप्पल घालून जातो. चप्पल बाहेर काढून ठेवायला लावतात म्हणून. मग मी उतरलो खाली, तर मला आठवण आलं की माझ्या कॉलेजचं आय डी कार्ड घरीच राहिलं, म्हणून त्यासाठी मी पुन्हा वापस वरतं गेलो, आय डी कार्ड घेतला आणि मग कॉलेजला जायसाठी निघालो. मग मी इथे थांबलेलो होतो आपल्या छोट्या राऊंडला पिकअप करायसाठी. छोट्या राऊंडला पिकअप करून मग आम्ही दोघे निघालो कॉलेजला जाण्यासाठी. मग आम्ही इथे थांबलो कारण की छोट्या राऊंडला जॅकेट घ्यायचं होतं, तर ते जॅकेटचा कलर पाहत होती. तिने मग हा जॅकेट घेतलेला बघा. मग तो फाइनली गाइस हम कॉलेज में पहुंच चुके हैं, देख सकते हो. आमच्या कॉलेजचं असं दिसते जसं की आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये चाललो. पाहू शकता आमचे कॉलेज. हा बाप्पा, एवढा अभ्यास करायला लागून गेले हे पोरं आजकाल. पहा पहा पहा, हे आमची क्यूटसी मॅम. पेपर स्टार्ट झालेले आहे गाईज, पाहू शकता. आम्ही इथे खूप पुरा अभ्यास करायला बसून गेला. एक तिकडे आहे तो बघा, सुनियो. मग आम्ही पेपर सोडवून नाश्ता करायला आलो. पहा गाइस कसं खात आहे. ये हमारे गाइस का भुक्कड है, भुक्कड. देखो. मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि घरी जाण्यासाठी निघालो. मी घरी पोहोचलो, जॅकेट घातला आणि थैले घेऊन बाजारासाठी निघालो, कारण की मम्मीचा फोन आला होता की थैले घेऊन बाजार करायला ये म्हणून. तर मग तसाच मी गाडी घेऊन तिकडे निघालो. भाजीपाला आणला तर व्यवस्थितपणे टोपल्यामध्ये ठेवून झाला. त्यानंतर मी जेवण करून खाली उतरलो गाड्या अंदर ठेवण्यासाठी. गाड्या अंदर ठेवल्यानंतर मी निघालो घुमासाठी. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.